नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता मी जात आहे भोसरीला. भोसरीला जाण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. हे बघा, आदित्य, याला तुम्ही ओळखताच, भाऊ. हा घेतो आहे आज गाडी. तर त्याचं शूट करायला जायचं आहे आणि पहिली गाडी घेतो आहे ना. कसं वाटतंय? एकदम छान. यस, तर पहिलं स्वतःच्या पैशातून गाडी घेतो आहे. तर याचीच गाडी आम्ही काल जाऊन परवा जाऊन हा बुक करून आलो ॲक्च्युली. पण काल प्रोसेसमुळे थोडासा टाईम गेला. भरपूर प्रोसेस होती. कालच खरं तर शूट करायला जायचं होतं, बट काल आमचा दिवस गेला त्याच्यामध्ये. पण ते काही प्रॉब्लेम नव्हता, त्याच्यामुळे झालं नाही. यस, गॉगल पण तुटला. अरे, एकच गॉगल होता. ठीक आहे, त्यांच्याकडून उसना घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. तर चला आता निघतो आहे आम्ही. भोसरीमध्ये हिरोचं शोरूम आहे, तिथं गेल्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवलं. चला. गणे भाई काय म्हणतो? निवांत. भाई गाडी धुवून घेऊन भाईची गाडी रेडी आहे मित्रांनो. हे बघा, चला आता आपण शूटिंगची तयारी करूयात. पर्सनल नाही विचारू शकत पेमेंट किती जातं म्हणून. 10,000 देतो. त्याला पण बघा असेल तर. पण कामासाठी आज जायला बाहेर. बघ भाई, गाड्या पुसायला बघ सोन्या. लगेच ऑफर लेटर काढायला सांगतो. गाडी घेऊन आणि आता वाजलेले आहेत 7:30 वाजत आहेत. थोडंसं लेट झालं गाडीची प्रोसेस वगैरे करायला. आम्हाला जायला लेट झालं होतं, 4:30 वाजले होते घरून निघायला. मग तिथून प्रोसेस वगैरे करायला, शूट वगैरे करायला, त्याच्यामुळे लेट झालं.
तर आता आलो घरी, पेढे वगैरे मांडलेले आहेत. तर आता तुम्हाला गाडी दाखवतो, गाडीचे जे काही मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. चला जाऊयात, आता गाडी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, ही आहे बघा गाडी, हिरोची गाडी आहे. इथे हिरोचं बीजिंग दिलेलं आहे बघा. आणि ही आहे स्प्लेंडर प्लस i3s. म्हणजे इथे जर तुम्ही सिग्नलला थांबताय तर सिग्नलला थांबल्यावरती जे हे ऑन असेल तुमचं i3s, तर 3 सेकंदात तुमची गाडी बंद होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही क्लच दाबून धरता, फक्त हाफ क्लच, तेव्हा ऑटोमॅटिकली चालू होते. त्याच्यासाठी कुठलंही हे करायची गरज नाही तुम्हाला. त्याच्यानंतर हे बघा, त्यांनी हे लावून दिलेलं आहे, हिरो स्प्लेंडर प्लस. डिस्क ब्रेक नाही आहे, नॉर्मल ब्रेक आहे याच्यावरती. गाडीचा कलर बघा, ब्लॅक कलर आहे. त्याच्यानंतर सस्पेन्शन दिलेले आहेत बघा, हे एवढं मोठं कवर आहे. आणि गाडीचं C8चे टायरही मिळतात तुम्हाला याच्यामध्ये. 80/100चं टायर आहे तुमचं मागचं टायर. आणि अलॉय व्हील मिळते तुम्हाला, हे बघा अशी. चेन कवर वगैरे पॉकेट बरोबर मिळतं. साडी गार्ड मिळतं तुम्हाला, हे बघा साडी गार्ड मिळतं इथं साईडला तुम्हाला. फुटरेस्ट पण एकदम तगड्या क्वालिटीचं दिलेलं आहे. हे आहे चेन कवर, जे की तुम्हाला मेटलमध्ये मिळतं. हे पण तुमचं याच्यामध्ये आहे. टाकीचं पण बरोबर आहे तुमचं, हे बघा इकडच्या साईडला. इंडिकेटर आहेत बरोबर. त्याच्यानंतर इथे मस्तपैकी हे पण सस्पेन्शन बघू शकता तुम्ही. हे आहे तुमचं गार्ड, साईड गार्ड आहे हे, ज्याच्यामधून तुमची गाडी वगैरे पडली तरी गाडीला काही प्रॉब्लेम येत नाही. 70% गाडी सेफ राहते. इथे पण बघा हिरोचं लेबल दिलेलं आहे, लेबलिंग दिलेलं आहे. गिअर सिस्टीम आहे, सगळे गिअर मागं आहेत मागच्या साईडलाच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो, इकडे बघा मागचं पण सेमच आहे. ब्रेक डिस्क ब्रेक नाही आहे, नॉर्मल ब्रेक आहे. पण गाडीचं मायलेज वगैरे तगडं आहे. तुम्हाला 1 लिटरमध्ये गाडी कमीत कमी 70 ते 75 किलोमीटर चालते. 100 cc गाडी आहे, 100 cc. त्याच्यानंतर तर हे बघा, इथे तुम्हाला स्टँडचं कन्सोल दिसतं, इथं इंडिकेटर. त्याच्यानंतर फ्यूल इंडिकेटर. गाडी न्यूट्रल असेल तर हे बघा इथं न्यूट्रल. त्याच्यानंतर न्यूट्रल आहे, आता तर न्यूट्रल दाखवतो, इथं आहे हे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गाडी चालू करता तेव्हा तुमची लाईट बघा इथे बीम दाखवतं. त्याच्यानंतर हे लोअर बीम आहे आणि हे अप्पर बीम आहे. याच्यावरती तुम्ही हे करू शकता. इथे i3s चा लोगो आहे. नॉर्मल मीटर मिळतं याच्यामध्ये तुम्हाला. फ्यूल गेज इथे आहे. इथे स्पीड आहे 140, पण टॉप तुम्ही 100पर्यंत नेऊ शकता, कारण CC कमी असल्यामुळे. पण गाडी तगडी आहे तुम्हाला बघा, लुक पण बरोबर दाखवते याच्यामध्ये गाडी. त्याच्यानंतर तुम्हाला पेट्रोलची टाकी बघा, E20चं पेट्रोल मिळतं इथे तुम्हाला. 9 लिटरच्या टाकी कॅपॅसिटी आहे, 9 लिटर कॅपॅसिटी आहे पेट्रोलच्या टाकीची. आणि 1 लिटरमध्ये तुम्हाला कमीत कमी 70 ते 75 किलोमीटर गाडी चालते. गाडी एकदम तगडी आहे. म्हणजे तुम्हाला जे तुम्ही सिटीमध्ये राईड करता, डेली तुमचं जे रूटीन असतं ऑफिस वगैरे, त्याच्यासाठी तुम्ही कधी पण यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मिळतो टूल बॉक्स मिळतो याच्यामध्ये तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमचं जे नट बोल्ट हे करण्यासाठी पाना वगैरे असतो तिथं आहे. इथे बघा, इथे इंजिनचं आहे, इथे ऑइल वगैरे याच्यामधून तुम्ही हे करू शकता. किकवरती आहे, सेल्फ स्टार्ट आहे मेन तर गाडी. सेल्फ स्टार्ट जर कधी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही किक पण यूज करू शकता. हे मस्तपैकी बघा क्रोमच्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं जे एक्झॉस्ट आहे, एक्झॉस्ट गार्ड तुम्हाला क्रोम याच्यामध्ये दिलेला आहे. ब्रेकवरती बघा, तुमचा इंजिनला पाय लागून तुमच्या पायाला बाजू वगैरे नाही म्हणून इथे एक गार्ड दिलेला आहे इथे मस्त. आणि क्रोमचं बघा, ब्रेक सिस्टीम क्रोमची दिलेली आहे याच्यामध्ये. आणि एक्झॉस्ट पण मस्त आहे, नॉर्मल एकदम जसं बुलेटचं वगैरे असतं तसं नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. तर गाडी नवी असल्यामुळे आम्ही आजच गाडी जाऊन आणली. काल गेलो होतो पण प्रॉब्लेम होता. तर जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट आमची 10 दिवसामध्ये येईल. आणि इथे बघा, इथे एक मस्त चमकणारं दिलेलं आहे लाईटचं. त्याच्यानंतर इंडिकेटर वगैरे, मागे पण एक लोगो दिलेला आहे हिरोचा. हे तुम्हाला आहे तुमचं बॅकरेस्ट आहे इथे तुम्हाला. ग्रॅब रील आहे इथे. आणि एकूण तर अशा सगळी प्रकारे गाडी आहे, 1 नंबर गाडी आहे. आणि गाडीचं जे ऑन रोड प्राईस आहे ती आम्हाला पडलेली आहे 1 लाखापर्यंत, राईट. 1,04,000पर्यंत तुम्हाला गाडी मिळालेली आहे आम्हाला. तर तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही करू शकता. गाडीमध्ये काहीच फॉल्ट नाही आहे, एकदम मस्त गाडी आहे. चालवण्यासाठी वगैरे पण कम्फर्टेबल आहे तुम्हाला. लॉंग रूटला पण तुम्ही चालवू शकता आणि सिटीमध्ये पण तुम्हाला चालवू शकता. परवडणारी आहे, कमी पैशात जास्त फिरणारी गाडी आहे.
बाकी सर्व्हिसिंग तर सेमच आहे, जी मोठ्या गाडीला आहे ती पण आणि याला पण. तर मित्रांनो, अशा प्रकारे सगळी गाडी वगैरे आहे. तर मस्त गाडी आहे, तुम्ही पण परचेस करू शकता, चांगली आहे हिरोची. तर असं सगळं म्हणजे आजचा दिवस मस्त होता, गाडी घेण्यात वगैरे गेला. त्याच्यानंतर वहिनीनं वगैरे घेऊन गेलो होतो मी हॉस्पिटलला, तिकडचं शूट नाही केलं मी, गाडी घ्यायला जातानाच मी शूट केलं होतं डायरेक्टली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गाडी आवडली की नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.